आणि एका चेंडूमध्ये किती घडामोडी होऊ शकतात ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले. किती सीन एकाच बॉलमध्ये पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण केलं, कीपरकडून बॉल सुटला, पाठीमागे गेलं, धाव होऊ शकली नाही, नॉन स्ट्राईकला थ्रो केला, तिकडे सुद्धा चेंडू सुटला. म्हणजे याला क्रिकेट म्हणतात. मतंग सारंग गोलंदाजी मार्कवर. राहुल सुरेख फटका मात्र राहुलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 2 धावा या फटक्यावर पाहायला मिळतील राहुलच्या. विकी 9 4 बॉलचा हा असणारा सामना. तर 4 बॉलचं 1 षटक अशी 4 षटकं होतील. पहिले 1 षटक थांबतंय. धावसंख्या झाली ती 5. समित येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 5 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आपल्याकडे वेळेचा अभाव. समित येतोय गोलंदाजी करणे. आज दिवसभर समितने देखील सुरेख गोलंदाजी केली आहे. सुरेख फटका परंतु आडला जातोय. दुर्दैव म्हणावं लागेल. एवढा सुंदर फटका होता सचिनचा, कारण सरळ मारलेला हा फटका होता. पाठीमागच्या क्षेत्ररक्षकांना देखील सापडला नसता. एवढा सुंदर फटका होता, परंतु दुर्दैव 1 धाव मिळते. ताकदवर फटका पाहायला मिळाला होता. विकी 9 दादर संघासाठी होता सचिनचा. पुढचा समितचा. पुढचा हा चेंडू. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या थोडीशी घाई करायची आहे फक्त. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. मित्रांनो, आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. बॉक्स क्रिकेट लीग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. स्वैर चेंडू, व्हाईट बॉल समितचा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. तर समित नऊ धावा धावफलकावर. 2 षटके संपतायत. नऊ धावा धावफलकावर झाले. 2 षटकं थांबतायत. म्हणजे 4 चेंडूंचं एक असे 4 षटकं होणार आहेत. घाई करा. रोहन दोंदे चांगला परफॉर्मन्स राहिला रोहनचा आज दिवसभरामध्ये. मुलुंडचा असणारा खेळाडू शैलेश खेडेकर येतोय. धावसंख्या 1 ने वाढून जाऊन पोहोचते 10 धावांवर.
पुढचा चेंडू अतिशय वेगवान पद्धतीचा मारा पाहायला मिळाला. स्वैर मारा घोषित होते पंचांच्या माध्यमातून. शैलेशचा हा चेंडू धावसंख्या 1 ने वाढते, 11 वर जाऊन पोहोचते. धावसंख्या आकार घेऊ लागलेली आहे. आणि खेळाडू मात्र बेटी है काला डोंगर में उसके दरबार में लोग आते हैं Smash, smash, smash. आने जाने वाले लोग कोई बकरा काटता है तो कोई बकरा काटता है 11 धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक सुरू आहे शैलेश खेडेकरचं. नीरज भोले फलंदाजीला येतोय, गिरगावचा खेळाडू. तर संदेश पाटील साहेब यांचं आज उशिरा का होईना परंतु आगमन झालंय. हार्दिक असं स्वागत. कारण अपेक्षित होतं आज दिवसभर तुम्ही असाल, परंतु लक्ष्मीपूजनचा दिवस आहे, दिवाळी आहे, परंतु उशिरा का होईना परंतु संदेश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक असं स्वागत. संदेश पाटील साहेब व्यासपीठावर यायचंय, आपणास विनंती आहे. कारण त्यांच्या माध्यमातून आगामी कालावधीमध्ये स्वराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून 1 लाख रुपयाची स्पर्धा कांजूरमार्ग या ठिकाणी होणार आहे. सुरेख काय करा 12 धावा धावफलकावर झाल्या. 3 षटकं, 4-4 चेंडूंचं एक अशी 3 षटकं संपलेली आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आपला सर्वांचा लाडका दादा अर्थातच योगेश पालकर, दादरचा दादा, कल्याणचा वाघ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 12 व्हाईट बॉल स्वैर मारा. 13 धावा. सुरेख चेंडू आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. नीरज भोले सज्ज होते फलंदाजीसाठी. समित मात्र चेंडू एवढा वळतोय सोळा धावा धावफलकावर. केपी आणि जॅक, KP9 आणि जॅक. KP9 आणि जॅक त्वरित यायचंय.
आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. विजयासाठी 18 धावांचे लक्ष्य. सतरा 17 धावा झाल्यात. 18 धावा कंपल्सरी आहेत. या स्पर्धेची सांगता विजयाने करायचा असा निश्चय मात्र केला विकी 9 संघाने. लवकरात लवकर फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. मतंग सारंग आणि भाविन फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चेंडू आहेत 16, धावा बनवायच्या त्या 18. जॅक अंधेरी टॉससाठी या. जॅक या लवकर. तुमचीच वाट पाहिली जाते. लवकर या. कारण काही लीग मॅचेस ज्या स्पर्धांमध्ये असतात त्यामध्ये समीकरण दुसऱ्याच्या विजयावर किंवा पराभवावर अवलंबून असतात आणि आज मात्र तेच पाहायला मिळते. बाकी दुसऱ्यांचा विजय किंवा पराभव स्वतःच्या टीमच्या पथ्यावर पडतो का आणि काहींच्या विजयावर बाकीच्यांचे डोळे असतील तर काहींच्या पराभवावर बाकीच्यांचे डोळे असतील हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. स्थिती अशी निर्माण झाली या स्पर्धेमध्ये. भूषण शिशुपाल गोलंदाजीसाठी. मतंग सारंग मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहिल्या चेंडूवर पाहूया धाव घेतली जाते का. धाव घेतली जाते पहिल्या चेंडूवर. 18 धावांची आवश्यकता. 16 चेंडूंमध्ये पहिल्या चेंडूवर धाव घेण्यात यशस्वी झाले. थोडीशी घाई करा. भाविन सुरेख क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय सचिन याच्या माध्यमातून. खेळाडू बाद. धन्यवाद. तर विकी 9 ची चांगली कामगिरी. श्री साई स्पोर्ट्स क्लबच्या चेहऱ्यांच्या वरचा हसू मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण कदाचित पुन्हा एकदा स्पर्धेत येण्याची संधी निर्माण झालेली आहे. परंतु विकी 9 च्या कामगिरीवर श्री साईचं भवितव्य अवलंबून आहे. भूषण शिशुपाल. धावसंख्या 2 धावा. 18 धावांची आवश्यकता आहे. सुरेख फटका क्लास मतंगचा पाहायला मिळतोय. षटक संपतोय. 3 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अभिला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. समीकरण बदलत आहे आणि जय आणि पराजय यावर मात्र बाकीच्या संघांचं भवितव्य अर्थातच श्री साई स्पोर्टचं भवितव्य चालू सामन्यात विकी 9च्या विजयावर अवलंबून असणार आहे. अभि केपी 9 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मतंग जो महत्वाचा खेळाडू होतो.
तर सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अभि दाखवतोय अभिषेक. आणि पहिला चेंडू निर्धाव गेला. 15 धावांची आवश्यकता 11 चेंडूमध्ये अजूनही असणार आहे. पंच निर्णय देतील. पंचांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करू नये. पंच निर्णय द्यायला सक्षम आहेत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंच निर्णय देतील. पंचांवर दबाव आणू नका. तर बाद होतोय खेळाडू. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. एक पोरगी तर विकी नाईनला मात्र या स्पर्धा आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये सूर गवसताना पाहायला मिळालाय. हॅट्रिकची संधी निर्माण झालेली आहे गोलंदाज अभिला. आणि हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. अमरनाथ नंदू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हर्षदी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाहूया. हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे आणि सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. आणि टाळ्यांचा गजर कुठून येतोय तर श्री साई स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंकडून टाळ्यांचा गजर येतोय. सुमित ढेकळे सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. विकी नाईनने मात्र या स्पर्धेत डॉट बॉल यानंतरचा जर डॉट बॉल टाकला तर त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक म्हणजे मेडन ओव्हर ठरू शकते. नंदू शेट यांच्याकडून पारितोषिक आहे आणि पारितोषिक गेलेलं आहे. एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 4 झालेली आहे आणि समीकरण आहे 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. घाई करा. सुमित ढेकळे फलंदाजीसाठी. पाहूया सुमितकडून एखाद्या चौकाराची अपेक्षा जरूर असणार आहे. 500 रुपयाचं पारितोषिक चौकारासाठी. संदेश पाटील साहेब या ठिकाणी आलेत आणि 500 रुपयाचं पारितोषिकाला आम्ही पारखे झालो होतो. सुमित ढेकळेसाठी टेनिस क्रिकेटच्या बाहुबलीसाठी हे पारितोषिक असणार आहे. पाहूया. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये भल्या भल्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा गोलंदाज अंडरआर्म क्रिकेटमध्ये आज काय करामत करतोय पाहायचं आहे. नालासोपाऱ्याचा हा सुपरस्टार. सुरेख फटका. अधिक ताकदवर फटका पाहायला मिळाला होता. परत एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? एकच धाव. धावसंख्या वाढते. 7 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अतिरिक्तच्या रूपात मात्र या ठिकाणी धाव पाहायला मिळते. राहुल पुन्हा एकदा अमित पाटील यांच्यासाठी गोलंदाजी करेल. सुरेख फटका अमित यांच्या बॅट मधून, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि टाळ्यांचा गजर. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 8 धावा धाव फलकावर झाल्या. सुमित ढेकळे फलंदाजीसाठी सज्ज होतोय.
आणि सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. तर धावा 8 धावा धावल करून 10 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. ₹500 पारितोषिक. पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर ₹500 पारितोषिक. वा, नाव काय बॉलरचं? अतुल. कुठला कल्याण अंबरनाथचाच आहे का? अतुल साठी तर खास पारितोषिक कल्याण उल्हासनगर आणि अंबरनाथच्या खेळाडूंसाठी येत आहेत. आणि बचावलं जातं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. समित आणि आता मात्र 2 चेंडू 2 चौकारांची आवश्यकता. पाहूया अमित पाटील हाही करामत करतोय का. संदेश पाटील यांच्याकडून पारितोषिक असणारच आहे. संजय महाडिक कुठे असाल तर संजय महाडिक साहेब आपण व्यासपीठावर यायचंय. तर ₹500 विकेटसाठी आणि चौकारासाठी ₹500 संदेश पाटील यांच्याकडून आहे. तर विकेटसाठी ₹500 पारितोषिक अंबरनाथच्या चाहत्यांकडून आहे. तर पारितोषिक कोणाला मिळत आहे ते पाहायचं आहे. फुलटॉसपतीचा हा चेंडू कव्हरच्या झोन मध्ये खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट आणि आनंद जास्त कुणाला झालाय? श्री साई स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंना झालाय. काही होऊ शकतं. 7 धावांची आवश्यकता. अंडरआर्म क्रिकेटचा रजनीकांत मैदानात. दादा योगेश पालकर मैदानात फलंदाजीसाठी. विकेटसाठी ₹500 पारितोषिक असेल. काही होऊ शकतं. योगेश पालकर मैदानात गेलेत. 6 धावांची आवश्यकता आहे. आणि विजयी होतोय VG9 दादर. आणि आनंद कुणाला झालाय?